परभणी येथे झालेल्या संविधान प्रतीची तोडफोड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अपशब्द, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरण अशा विविध घटनांच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले। ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून शाहू महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या व त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की नीम का पत्ता कड़वा है, अमित शाह बड़वा है, बड़वा है, बड़वा है, अमित शाह बड़वा है, बड़वा है, बड़वा है, अमित शाह बड़वा है। तडीपारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, तडीपारचं करायचं काय, खाली डोकं वर। कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचं संस्थानिक आहे, पुरोगामी जिल्हा आहे। या पुरोगामी जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेला पुरोगाम्यांचा एकही आमदार निवडून आला नाही। हे जरी खरं असलं तर जिल्ह्यामध्ये चळवळ संपलेली नाही हा संदेश देण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने हा मोर्चा काढलेला आहे। म्हणजे लोकसभेचं सभागृह हे बाबासाहेबांच्या घटनेवर चालतं। घटना आहे तर लोकसभा सभागृह आहे, लोकशाही आहे। अशा लोकशाहीच्या सभागृहामध्ये ह्या BJP वाल्यांनी नवीन सभागृह बांधलं। त्या सभागृहाच्या उद्घाटनला ह्या देशाच्या राष्ट्रपती मुर्मू यांनासुद्धा बोलवलं नाही। म्हणजे त्यांच्या डोक्यात मनुस्मृती आहे। रामाचं मंदिर बांधलं, त्या रामाच्या मंदिराला पायाभरणीला सुद्धा ह्या देशाची एक महिला राष्ट्रपती आहे आणि तिचा हात लागला तर राम बाटेल म्हणून त्या महिलेला बोलवलेलं नाही। ही जी मानसिकता आहे ती मानसिकता त्यांची डेव्हलप होत चाललेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेच्या सभागृहामध्ये अमित शहा सरळ सरळ बाबासाहेबांचा अवमान करतात। ते विरोधकांना असं म्हणतात की आंबेडकर 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 असा जप आतापर्यंत एवढा वेळेस केला असता तो न करता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचं नाव न घेता देवाचा जर जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती। आता स्वर्ग कुणी बघितलं आहे? अमित शहानी पहिल्यांदा स्वर्गात जावावं आणि खाली येऊन सांगावं स्वर्ग कसा आहे, त्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू। स्वर्गातून ते आल्यानंतर आमचा विश्वास बसेल, पण विश्वास आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आहे, त्यांच्या विचारावर आहे, त्यांच्या घटनेवर आहे। त्या घटनेचा बाबासाहेबांचा अवमान झाला तर आम्ही घरात बसू शकत नाही, आम्ही ते सहन करू शकत नाही। आणि म्हणून त्या केंद्रातला पूर्वीचा तडीपार आणि आताचा गृहमंत्री अमित शहा याचा जाहीर निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं मोर्चा काढलेला आहे। दुसरा विषय, सोमनाथ सूर्यवंशी हा आंदोलनामध्ये नव्हता मुलगा, तो वकील आहे। तो त्या मोर्चाचं चित्रण करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला, आत घेतला, मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। हे सगळं जग जाहीर असताना, हे सगळ्यांना माहीत असताना ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस म्हणतोय की पोलिसाच्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला नाही। हा खोटारडा मुख्यमंत्री आहे, लबाड मुख्यमंत्री आहे, देश विघातक मुख्यमंत्री आहे, दलित विरोधी मुख्यमंत्री आहे, अल्पसंख्याकांच्या विरोधातला मुख्यमंत्री आहे। तो आमच्या सर्वसामान्यांची दखल घ्यायला तयार नाही। पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चा काढलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की
आंबेडकर